आलोय भेदुंद त्या फुलाच्या सुगंधात. आले मला आपलंसं करून घेण्याचे. आलोय भेदुंद त्या फुलाच्या सुगंधात, मग मी वाऱ्यांकडे का पाहावं. मला आपलंसं करून घेण्याचे अनेक का पाहावं. जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाची यूट्यूब चॅनल एडिटर सोनच्या का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ डायलॉग व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खास इंटरेस्टिंग झालेलाच आहे. प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपलं जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आज शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मित्रांनो, तुम्हाला जर अलाइट मोशन सारखे विदाउट वॉटरमार्क जर ॲप पाहिजे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवर मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रिसेट आणि शिकिप्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीसं अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता इथं तुम्हाला मी ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मी एक एक करून इथनं अनहाईड केलेलं आहे. तर अनहाईड केल्यानंतर काय करायचं मित्रांनो, बघू शकता इथं तुम्हाला फोटो 1, फोटो 2, फोटो 3 आणि फोटो 4 दिसत आहे. तर त्या फोटोमध्ये मित्रांनो आपल्याला एक एकूण इथं फोटो ॲड करायचे आहेत. तर कसे करायचे सांगतो, खरं व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. फोटो 1 वरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. इथं 4 नंबरला ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला इथं बघू शकता इथं सिलेक्ट मीडिया नावाचं एक तुम्हाला इथं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बघू शकता मी इथं ऑलरेडी इथं फोटो ॲड केलेला आहे, त्यामुळे तिथं मला सिलेक्ट मीडिया इथं ऑप्शन आला नाही. जस्ट इथनं फोटोला सिलेक्ट करण्यावरती मित्रांनो प्लसवरती क्लिक करा. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं फोटो ॲड केलेला आहे. तुम्ही देखील अशाच प्रकारे इथं फोटो ॲड करा. तर बघू शकता मी इथं फोटो ॲड करतो. फोटो 2 वरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 4 नंबरला इथं ऑप्शन दिसेल स्टार, त्याच्यावर क्लिक करून इथं सिलेक्ट मीडिया नावाचं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून फोटोला सिलेक्ट करा आणि वरती प्लसवरती क्लिक करा. मित्रांनो, 4ही लेअरमध्ये आपल्याला एकच इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटो 1, फोटो 2, फोटो 3, फोटो 4मध्ये आपल्याला एकच फोटो इथं आपल्याला ॲड करायचा आहे. तर मी पटकन इथनं 4ही लेअरमध्ये इथं मी एकच इथनं फोटो ॲड करून घेतो. तोपर्यंत प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो, फोटो 1, फोटो 2, फोटो 3, फोटो 4 लेअरमध्ये मी एक एकूण इथनं फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, करेक्ट आपल्याला 19.26 सेकंदापाशी यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर आत्ता जो आपण इथं फोटो ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथं फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्ट आलं की फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला 20.17 सेकंदापाशी यायचं आहे आणि फोटोला इथनं स्प्लिट करा. नेक्स्ट बीटला जायचं आहे आणि अजून एकदा मित्रांनो आपल्याला इथं फोटोला स्प्लिट करा. तर बघू शकता आपण टोटल फोटोची इथं 3 पार्ट केलेले आहेत. तर काय करायचं आपल्याला 19.26 सेकंदापाशी यायचं आहे. अजून एकदा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्ट आलं का रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला सिलेक्ट करा. ब्लॅक खाली करा आणि व्हाईट वर करा. तर बघू शकता ब्लॅक खाली इथं व्हाईट वर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करायचं. इथनं पूर्णपणे इथनं व्हाईटला ट्रान्सपरंट करा. तर बघू शकता मित्रांनो मी इथे एक तुम्हाला इथं इमोजीची लेअर दिलेली आहे. त्या इमोजीच्या लेअरला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं शॅडोच्या वरती घेतलेलं आहे. तर मित्रांनो आपण इथं फोटो देखील इथनं ॲड करून झालेले आहेत आणि इथं इमोजीची PNG देखील इथं ॲड केलेली आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 1 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे आपण इथं 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एकूण इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येक व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो
करेक्ट मी सांगतो त्या बीट जुळायचा आहे. करेक्ट 19.26 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचा आहे. 19.26 सेकंदासमोरच्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिकपिक प्रिसेटला ओपन करा. शिकपिक प्रिसेटमधला मित्रांनो 3 नंबरच्या इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं थोडं स्क्रोल करायचं आहे. करेक्ट आपल्याला 20.17 सेकंदासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायच्या शिकपिक प्रिसेटला ओपन करा. शिकपिक प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरच्या इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर शेवटच्या सगळ्यात फोटोला आपल्याला हायपिक पेस्ट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो शेवटच्या फोटोला इथनं मी हायपिक पेस्ट केलेलं आहे. मित्रांनो आपण इथं इफेक्ट सर्व काही इथनं पेस्ट केलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्ट काय रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेट टू बिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये त्याच्या स्ट्रोकला एनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल नन, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर आपल्याला इथं ॲड झालेली दिसेल. तर मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथं ॲड केलेली आहे आणि आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.